श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 29 जून 2026 रोजी येणारी वटपौर्णिमा म्हणजेच उद्या येणारी वटपौर्णिमा नेमकी कोणत्या वेळेत साजरी करावी, वडाची पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, उपवास कसा करावा किंवा पूजेमध्ये कोणते साहित्य लागते, वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात आणि या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक जणी वर्षानुवर्ष वटपौर्णिमेची पूजा करतात, पण काही छोट्या चुका नकळत घडतात. त्या चुका टाळल्या तर व्रताचे पुण्य अधिक प्राप्त होते. सर्वप्रथम जाणून घेऊयात की वटपौर्णिमा का साजरी केली जाते. तर मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये वटवृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. वडाचे झाड म्हणजे स्थैर्य, दीर्घायुष्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी व्रत करतात. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले, त्या घटनेच्या स्मरणार्थ वटपौर्णिमेला साजरी केली जाते. सावित्रीचे धैर्य, बुद्धिमत्ता, संयम आणि पतिव्रतेचे सामर्थ्य आजही आदर्श मानले जाते. त्यामुळे हा दिवस केवळ परंपरा नाही, तर श्रद्धा, निष्ठा आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना व्यक्त करणारा दिवस आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ अजिबात चुकू नका, स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 29 जून 2026 रोजी पूजा कोणत्या वेळेत साजरी करावी. तर मैत्रिणींनो, शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा पौर्णिमा तिथी असताना आणि शक्यतो सकाळच्या शुभ काळात करणे उत्तम मानले जाते. सकाळी स्नान करून सूर्य उगवल्यानंतर ते दुपारपर्यंत पूजा करणे अधिक शुभ मानले जाते. अनेक ठिकाणी महिलांची सामूहिक पूजा सकाळच्या वेळेत आयोजित केली जाते. जर काही कारणास्तव सकाळी शक्य नसेल तर पौर्णिमा तिथी संपण्यापूर्वी पूजा करता येते. मात्र शक्यतो उशिरा रात्री पूजा टाळावी. आता जाणून घेऊयात की पूजासाठी लागणारे साहित्य. एक स्वच्छ ताट घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, गंध, अगरबत्ती, कापूर, तुपाचा दिवा, नैवेद्य, फळे, पाणी, दूध, लाल किंवा पिवळा दोरा, ओटी भरण्यासाठी हळद, कुंकू, नारळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा आणि शक्य असल्यास सावित्री सत्यवानाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. पूजेला जाण्यापूर्वी स्वच्छ स्नान करावे. शक्य असल्यास नवीन किंवा स्वच्छ साडी परिधान करावी. सौभाग्य अलंकार धारण करावेत. सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करावे. ओम गण गणपतये नमः. यानंतर कुलदैवत, इष्टदैवत आणि गुरूंचे स्मरण करावे. वडाच्या झाडाजवळ पोहोचल्यानंतर प्रथम झाडाला नमस्कार करावा. वृक्षाला पाणी अर्पण करावं. शक्य असल्यास थोडे दूध मिसळून पाणी अर्पण करावे. मात्र पर्यावरणाचा विचार करून जास्त प्रमाणात दूध वाया घालवू नये. यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती दाखवावी. नैवेद्य अर्पण करावा. यानंतर लाल किंवा पिवळा दोरा घेऊन वडाभोवती प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळावा. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालतात, काही ठिकाणी 9, तर काही ठिकाणी 108 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असते. आपल्या घराच्या परंपरेनुसार प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनामध्ये प्रार्थना करावी, माझ्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्य लागो. यानंतर वटसावित्रीची कथा श्रवण करावी किंवा वाचावी. सावित्री आणि सत्यवानाची कथा हे या व्रताचे मुख्य अंग आहे. कथा ऐकल्यानंतर आरती करावी. शेवटी सर्व महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून ओटी भरावी. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आता उपवासाबद्दल जाणून घेऊयात. अनेक महिला निर्जल उपवास करतात, काही महिला फळाहार करतात, तर काही एक वेळी सात्विक भोजन करतात. शास्त्र सांगतं की उपवासापेक्षा श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा वृद्ध महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपवास करावा. देवाला आपल्या आरोग्यापेक्षा कठोर उपवास प्रिय नसतो. श्रद्धा आणि शुद्ध मन सर्वात महत्त्वाचं असतं. आता काही महत्त्वाचे नियम. पूजेला जाताना मन शांत ठेवावे. राग, भांडण आणि कटू वाणी टाळावी. सात्विक आहार घ्यावा. दानधर्म करावा. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. वृक्षांचे संरक्षण करण्याचा संकल्प करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा. पूजेचे साहित्य झाडाजवळ टाकून देऊ नये. पर्यावरण स्वच्छ ठेवावे. आता जाणून घेऊयात की कोणत्या चुका टाळाव्यात. घाईघाईने पूजा करू नये. पूजा करताना मोबाईलवर बोलणे टाळावे. झाडाला इजा होईल इतका घट्ट दोरा बांधू नये.
पूजेनंतर प्लास्टिक किंवा कचरा तिथे सोडू नये. फक्त फोटो काढण्यात वेळ घालवू नये. पूजेमागील श्रद्धा विसरू नये. वटवृक्ष हा केवळ झाड नाही, ते भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. त्यामुळे वृक्षपूजेमागे पर्यावरण संरक्षणाचाही मोठा संदेश आहे. आपण जितकी झाडे लावू तितकेच भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित राहील. वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास एक तरी वृक्ष लावण्याचा संकल्प करा. हेच या सणाचे खरे पालन ठरेल. सावित्रीने संकटासमोर हार मानली नाही. तिने धैर्य, संयम, बुद्धिमत्ता आणि श्रद्धेच्या बळावर विजय मिळवला. आपल्या जीवनातही कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार कधीही सोडू नयेत. हीच वटपौर्णिमेची खरी शिकवण आहे. शेवटी सर्व विवाहित महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मनपूर्वक प्रार्थना. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वटवृक्षाचे अधिष्ठाता देव यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सदैव सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो. संपूर्ण कुटुंबावर ईश्वराची कृपा राहो. जय वटसावित्री माता. जय श्री विष्णू. जय जय स्वामी समर्थ. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईक आणि मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक, शास्त्रोक्त आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.